हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणारं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवणं हे या योजनाचं उद्दिष्ट आहे। हे सरकार गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचं सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारीच्या माध्यमातून थेट योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतोय। 15 एप्रिल 2023 पासून शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यात एकूण 45,42,673 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून आज नव्याने 20,296 लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात येणार आहेत। म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणारं सर्वसामान्यांचं सरकार आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन प्रीमियर मैदान कल्याण शिळफाटा कोळे कल्याण येथे करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार निरंजन डावकरे, आमदार किसन कथोरे, आमदार संजय केळकर, आमदार कुमार आयलानी, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार शांताराम मोरे, आमदार गीता जैन, आमदार मनीषा कायंदे, आमदार राजू पाटील, तर माजी आमदार रवींद्र फाटक, MMRDAचे आयुक्त संजय मुखर्जी, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे व सर्व महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते, अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाडे धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातील शासन आपल्या दारी उपक्रमाचे मुख्य समन्वयक डॉक्टर अमोल शिंदे, विकास आवटी, मंगेश छोटे आदी मान्यवर उपस्थित होते।